बहुत ही निर्णायक उनका फुटवर्क देखने को मिल रहा है। कदमों का अच्छा इस्तेमाल किया और बिल्कुल फुल टॉस बनाकर ड्राइव कर दिया था। मिड ऑफ सर्कल के अंदर था और पावर प्ले का अच्छा फायदा उठाते हुए बैक टू बैक चौके। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, अब लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खिलाड़ी और उसी दिशा में खेला है, कैच का मौका डाउन द ग्राउंड और कोई गलती नहीं, बहुत अच्छा कैच। कहीं ना कहीं थोड़ा सा संयम बरतना भी उतना आवश्यक था, लेकिन अत्यधिक आक्रामक खेलने के चक्कर में सौरव आउट हुए हैं। 8 रनों का योगदान दिया उन्होंने, टीम का स्कोर भी है 8 रन। 1 विकेट के नुकसान पर नए बैट्समैन सुजल आए हैं। फील्डिंग का थोड़ा सा मुआयना किया और उसके बाद खेलने के लिए तैयार महेश चले, राइट आर्म ओवर द विकेट। पटकी हुई गेंद इस बार पुल कर दिया बैकफुट पर जाकर, गेंद के नीचे खिलाड़ी, एक और अच्छा कैच, एक और विकेट का पतन। यहाँ पर महेश की, और महेश एक बहुत ही मंझे हुए खिलाड़ी है। इस तरह से उन्होंने दोनों भी बल्लेबाजों को अपने जाल में फंसाया है, वो काबिल तारीफ है। वापसी करना बहुत अच्छे से जानते हैं। पहली 2 गेंदों पर 2 चौके, उसके बाद अगली 2 गेंदों पर 2 विकेटें। हैट्रिक पर आ गए हैं गेंदबाज महेश। आज एक हैट्रिक हम देख चुके हैं, अमित ने हैट्रिक ली थी। विराज स्पोर्ट्स के गेंदबाज अमित जिन्होंने हैट्रिक चटकाई थी। देखना है कि दूसरी हैट्रिक होती या नहीं। ओ बढ़िया गेंद थी, बिल्कुल यॉर्कर लेंथ। यहाँ पर मौका बना है, बहुत बड़ा हेजिटेशन, गलतफहमी दोनों बल्लेबाजों के बीच में और बैट्समैन रन आउट होते हुए नॉन स्ट्राइकर से इन पर एक और विकेट धराशायी। बस इसी की कमी रह गई थी इस पहले ओवर में। 2 विकेट पहले ही गिर चुके थे, कैच के रूप में खिलाड़ी आउट हुए थे और अब रनआउट का शिकार बने हैं सलामी बैटर साहिल। किसी गेंद का भी सामना नहीं किया उन्होंने, डायमंड डक का शिकार बने हैं और अब स्थिति काफी नाजुक, अभी भी पहले ओवर का खेल चल रहा है। स्वरांजीत वॉरियर्स टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मैच में, रन संख्या 8, 3 विकेटों के नुकसान पर। लगातार विकेटें गिर रही है, विकेटों की जो गिरावट है उसको यहाँ पर रोकना होगा, उस पर रोकथाम लगानी होगी। इस बार देखना है बैट से या नहीं, हालांकि रन तो मिलने वाला नहीं है। शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी काफी सतर्क थे। डॉट बॉल और इसके साथ ही ये बहुत ही शानदार और सफल ओवर समाप्त होता हुआ कप्तान महेश का। 1 ओवर के पश्चात रन संख्या स्वरांजीत वॉरियर्स की 8 रन 3 विकेटों के नुकसान पर।
बहुत ही उम्दा स्ट्रोक बन निराशा साफ तौर पर झलक रही है बंटी के चेहरे पर। जैसे ही वो स्ट्रोक खेला उन्होंने, वो समझ बैठे कि उनका काम तमाम हो चुका है, क्योंकि मिस टाइम कर बैठे थे। और पॉइंट के खिलाड़ी जो बैकवर्ड ऑफ द पॉइंट वहाँ पर चले गए थोड़ा सा, और अच्छा कैच उन्होंने समाप्त किया। संयम नहीं देखने को मिल रहा है बल्लेबाजों द्वारा। लगातार आक्रामक खेलने का प्रयास हो रहा है, हर गेंद पर कहीं ना कहीं बड़ा शॉट खेलने का प्रयास हो रहा है, जबकि ज़रूरत है इस समय स्वरा एंड जीत वॉरियर्स पारिवली टीम को एक अच्छे पार्टनरशिप की। चौथे विकेट का पतन हुआ है, जबकि स्कोर है केवल 12 रन। आज के जो पहले 4 मैचेस हमने देखे, अच्छे खासे रन्स पहले बैटिंग करने वाली टीमों ने बनाए हैं। 50 प्लस स्कोर जो है वो काफ़ी आसानी के साथ बन रहा है, लेकिन इस मैच में 50 प्लस जाना काफ़ी मुश्किल लग रहा है। हालांकि इस बार बढ़िया शॉट कट कर दिया है बैकवर्ड पॉइंट के ऊपर से, और खिलाड़ी पीछा तो कर रहे हैं, लेकिन गेंद जीतती हुई इस रेस में 4 रन। ओवर्स प्रति पारी का मैच है, और बल्लेबाज जिस तरह से खेल रहे हैं, ऐसे लग रहा है कि शायद 2 या 3 ओवर का मैच हो। इतनी ज़्यादा जल्दबाजी की है बल्लेबाजों ने। कोई भी बल्लेबाज क्रीज पर टिकने के लिए तैयार नज़र नहीं आ रहा है, और यही एक बहुत बड़ी वजह है कि स्थिति इस समय थोड़ी सी नाजुक है स्वरांजित वॉरियर्स की। अगली गेंद स्विंग एंड में गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, पूरी तरह से छकाया बैट्समैन को, और इसके साथ ही एक और सफल ओवर समाप्त होता हुआ। जिस तरह से घातक गेंदबाजी की महेश ने, उसी तरह से विजय ने भी घातक गेंदबाजी की, और इस ओवर में भी हम देखें तो केवल 8 रन ही आए और 2 खिलाड़ी आउट हुए। तो कुल रन संख्या 2 ओवर के बाद 16 रन 5 विकेटों के नुकसान पर। शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया गया है पहले 2 ओवर के खेल में, और अब गेंदबाजी में परिवर्तन किया गया है विजय चंद्र ने आक्रमण पर आते हुए। हालांकि थोड़ा सा ताज्जुब होता है कि गेंदबाजी में परिवर्तन किया गया है, क्योंकि फ्रंटलाइन बॉलर्स ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है। कप्तान महेश ने अच्छी शुरुआत दिलाई,
और जो दबाव बना है उसको बरकरार रखने के लिए खुद एक और ओवर भी कर सकते थे, लेकिन विजय चंदनी पर अब भरोसा जताया गया है क्योंकि विजय चंदने भी एक बेहतरीन ऑलराउंडर है। और जो दबाव बना है उसको ज़रूर विजय चंदने भी बरकरार रख सकते हैं, लेकिन कई बार इस तरह के फैसले थोड़े चौंका देने वाले ही लगते हैं। काफ़ी फाइन खेला है, शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी गेंद पर आए, तेज सिंगल। सिंगल डबल्स पर ज़्यादा ध्यान दिया नहीं गया है इस पारी में। ये पहला सिंगल बना है, इससे पहले जो 16 रन आए थे सभी चौकों में बने थे। पहले ओवर में 2 चौके, दूसरे ओवर में भी 2 चौके लगे, लेकिन विकेटें ज़्यादा गिरी है। वही तो एक चिंता का विषय है यहाँ पर स्वरांजीत वॉरियर्स के लिए। एमके रॉयल्स के गेंदबाज कहीं ना कहीं हावी नजर आ रहे हैं। अगली गेंद राउंड द विकेट, और इस बार बढ़िया शॉट स्विंग कर दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, मैक्सिमम 6 रन। का शानदार हिट और बहुत बढ़िया टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, स्विंग किया था ऑन साइड में, अक्रॉस द लाइन जरूर खेले थे, लेकिन शानदार टाइमिंग और पहला सिक्सर इस मैच का। एक और छक्का जड़ते हैं तो प्रदीप थुरात साहब की ओर से 200 रुपयों का कैश प्राइज है रोहित के लिए। मोटा सिरा लगा था बल्ले का, लेकिन फील्डर काफ़ी दूर थे और इससे पहले कि फील्ड किया जाता है 1 रन लेने का अवसर। देखिए अभी भी हम देख रहे हैं कि अच्छे बल्लेबाज है क्रीज पर, इसके बाद भी अच्छे बल्लेबाजों का आना बाकी है। ऐसा नहीं कि बल्लेबाजी नहीं है मजबूत, लेकिन वो अभी तक तो कागज़ पर ही मजबूत नज़र आई है। और इसी तरह से विकेटें जो गिरी है पहले 2 ओवर्स में उस तरह से गिरती रहेंगी तो फिर मुश्किल हो सकता है। थोड़ी गति में परिवर्तन की गई थी ये गेंद, और थोड़ा उछाल था, उसको ठीक तरह से संभाल नहीं पाए थे बल्लेबाज। 1 ही रन मिला है अभी तक, ये ओवर अच्छा कट रहा है स्वरांजीत वॉरियर्स के लिए। 4 गेंदों में 9 रन आ चुके हैं इस समय, स्कोर 25, 5 विकेटों के नुकसान पर। इस बार हुक कर दिया है रोहित ने, वहां पर खिलाड़ी है लेकिन गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। नहीं थी, सूरज की किरणें आंखों पर आ गई और उसमें गेंद को लॉस्ट कर बैठे, नहीं तो कैच बन सकता था। लकी साबित हुए हैं रोहित। और इस बार कड़क शॉट सामने खेला है, लेकिन फील्डर है और बहुत ही बेहतरीन कैच दर्शक। एमके रॉयल्स की ओवरऑल फील्डिंग हम देखें तो बहुत अच्छी रही है। एक और दर्शनीय कैच सामने, बिल्कुल लॉन्ग ऑन को थोड़ा सीधा रखा गया था और बॉलर के बिल्कुल पीछे ये कैच लपका गया है, थोड़ा सा अपनी बाई तरफ भागते हुए कैच लपका है फील्डर ने। 11 रन बनाकर आउट हुए रोहित और टीम का स्कोर है 29 रन 6 विकेटों के नुकसान पर। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। नए बल्लेबाज सचिन आए हैं, सचिन यादव काफ़ी लेट आए हैं बल्लेबाजी के लिए। वैसे देखा जाए तो स्वरांजीत वॉरियर्स अपना पहला मुकाबला हार चुकी है ये टीम। कप्तान महेश की गेंद ड्रैग किया है ऑन साइड में, मिड विकेट के खिलाड़ी दूर से आए, बढ़िया फील्डिंग। फील्डर्स ज़्यादा ढील नहीं छोड़ना चाहते हैं और ना ही गेंदबाज ढील छोड़ना चाहते हैं। एक बार फिर से काफ़ी अच्छा प्रदर्शन एमके रॉयल्स का। पहला मुकाबला भी जिस तरह से उन्होंने जीता था, बैटिंग बॉलिंग फील्डिंग तीनों भी डिपार्टमेंट्स में काफ़ी आगे रही थी विपक्षी टीम से ये टीम।
और एक तरफा मैच में जीत दर्ज की थी। इस बार ऊपरी किनारा लगा है लेकिन भाग्य का सहारा और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में से बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। खेलना कहीं और चाहते थे, गेंद कहीं और गई, लेकिन शायद नतीजा वही जो बल्लेबाज चाहते थे। बाउंड्री मिल गई है। यहाँ पर सचिन यादव बाजी करने का प्रयास करते हैं, गुड लेंथ या फिर उससे थोड़ा सा आगे कई बार रखने की कोशिश की है उन्होंने और कामयाब साबित हुए हैं। इस बार हालांकि हाफ वाली लॉफ्टेड शॉट डाउन द ग्राउंड, बेमिसाल टाइमिंग, बहुत ही दिलकश लॉफ्टेड ऑन ड्राइव सचिन के बल्ले से। बिल्कुल गेंद उनके पाले में थी और सीधे बल्ले का इस्तेमाल करते हुए लॉन्ग ऑन के ऊपर से ये छक्का जड़ा है। टीम का टोटल अब 40 रन। ओ इस बार टॉप एज, ओह कैच का मौका था, शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी द्वारा गलती। आसान अवसर था और ये उम्मीद नहीं होती है एमके रॉयल्स के फील्डर्स द्वारा कि इस तरह के आसान कैच उनके हाथों से छूट जाएंगे। देखिए गेंदबाज और कप्तान महेश को थोड़ा मुस्कुरा रहे हैं लेकिन अंदर ही अंदर वो कहीं ना कहीं निराश है, क्योंकि ये बहुमूल्य सफलता लगभग प्राप्त कर ही ली थी उन्होंने, लेकिन फील्डर का साथ नहीं मिला। गणेश के पास स्ट्राइक, आगे निकले, हिम्मत जुटाई थी लेकिन गलत लाइन पर खेल बैठे। प्लेन मिस, डॉट बॉल और इसके साथ ही महेश का ओवर और उनका स्पेल समाप्त होता हुआ। थोड़े से खर्चीले साबित हुए अपने दूसरे ओवर में महेश, थोड़े अनलकी भी रहे, विकेट मिलते मिलते रह गया इस ओवर में और कुल मिलाकर 12 रन इस ओवर से आए। तो 4 ओवर के पश्चात रन संख्या है स्वरा एंड जीत वॉरियर्स पारिवली टीम की 41 रन 6 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल पारी में बचा है। इसके बाद आज का अंतिम मुकाबला देखना मत भूलिएगा, आर्या फाइटर्स वर्सेस केसी किंग्स। स्कोर 41, 41 रन 41 दावा। आर्या फाइटर्स के कैप्टन और केसी किंग्स के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। हम एक बार फिर से थैंक्स कहना चाहेंगे सभी टीमों के ओनर्स को, क्योंकि उनके बिना ये टूर्नामेंट होना असंभव था। आर्या फाइटर्स के ओनर है गौतम जी उबाड़े, जो कि अध्यक्ष भी है APL सीजन 3 के। एमके रॉयल्स के महेश जादव साहब और कुणाल धुले साहब, केसी किंग्स के एडवोकेट किरण चन्नी साहब, विराज स्पोर्ट्स के उमेश जी सोनावने, DB स्पोर्ट्स कुरुन के सूरज थोरात और स्वरा एंड जीत वॉरियर्स के सतीश जादव और अनिल गायकवाड, इन सभी का शुक्रिया। लोफल टॉस है, सामने ड्राइव कर दिया है विजय चंदन ने, बहुत जबरदस्त फील्डर है और यहाँ पर बैट्समैन रन आउट होते हुए। बहुत बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो भी था, गेंदबाज ने भी बाकी का काम पूरा किया, विकेट का पतन। सचिन ने स्ट्रोक खेला था और लॉन्ग ऑफ की दिशा में विजय चंदने थे। हालांकि विजय चंदने रुक जाते, गेंद का इंतजार करते तो 2 रन शायद बन सकते थे, लेकिन वो रुके नहीं, वो आगे बढ़े, गेंद को फील्ड किया, तुरंत लौटा दिया गेंदबाज के पास और बैट्समैन गणेश का काम तमाम हुआ है। नए बैट्समैन प्रतीक, बैटिंग ऑर्डर में काफ़ी भारी चेंजेस देखने को मिले इस मैच में। प्रतीक भी ऊपर आए थे खेलने के लिए, पिछले मैच में अच्छा करारा ऑन ड्राइव बिल्कुल ऑल अलोंग द ग्राउंड खेला था, लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑन पर केवल 1 रन। सचिन अच्छा टाइम भी कर रहे हैं, कुछ शॉट्स अच्छे खेले हैं, कुछ किनारे भी लगे, टॉप एजेस लगे उनके बल्ले के, थोड़े लकी भी रहे हैं। अभी तक हम देखें तो सचिन के बैट से एक चौका निकला है, एक सिक्सर और कुल मिलाकर 11 पर बैटिंग करते हुए किस्मत का ज़रूर साथ मिला है। टीम का स्कोर इस समय 43, 7 खिलाड़ी आउट, 43 रन, मात्र 4 गेंदें पारी में शेष। प्रतीक के लिए
फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है क्योंकि वो बायत के बल्लेबाज है। ऑफ साइड में हम देखिए तो एक बैकवर्ड पॉइंट की तरफ खिलाड़ी है उनके लिए, और कवर्स में एक फील्डर रखा गया है सर्कल के अंदर। एक डीप एक्स्ट्रा कवर है और लॉन्ग ऑफ को थोड़ा सीधा रखा गया है। लॉन्ग ऑन है ऑन साइड में, डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी, लगभग लॉन्ग लेग की दिशा में। और इस बार नो बॉल का इशारा, सिंगल मिलेगा। कहीं ना कहीं जो स्क्वायर लेग बाउंड्री पर खिलाड़ी थे वो थोड़ा सा, हम देखें तो बैकवर्ड ऑफ द स्क्वायर चले गए थे। एक शॉर्ट फाइन लेग भी था, एक लॉन्ग लेग की दिशा में भी खिलाड़ी है, तो 3 खिलाड़ी हो गए वहां पर बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में, जिसके चलते अंपायर ने नो बॉल घोषित किया है। तो 2 रन यहां पर स्कोर में ऐड होते हुए, बल्ले से 1 रन और एक नो बॉल के चलते अगली गेंद फ्री हिट। ये अच्छा मौका है एक बड़ा हिट खेलने का सचिन यादव के पास। 2 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई 45 रन 45। शुरुआत जिस तरह से हुई थी ऐसे लग नहीं रहा था कि यहाँ तक भी टीम पहुँच सकती है, लेकिन कुछ आक्रामक शॉट्स बीच में देखने को मिले हैं। खासतौर पर सचिन ने भी एक छक्का जड़ा है, एक चौका जड़ा है, रोहित ने एक चौका एक सिक्सर जड़ा, और अब 50 के पार जाने का मौका है। लेकिन बढ़िया गेंद इस बार बिल्कुल जड़ में रखा, वाटरमैन का इस्तेमाल करते हुए ड्राइव किया है। मौका मौका और मौके को बना लिया विकेट कीपर ने। बैट्समैन रन आउट होते हुए फ्री हिट गेंद पर सचिन। छियालीस स्कोर पर ये 8वां झटका लगा है। स्कोर अब 47 रन 8 विकेटों के नुकसान पर। हर ओवर में विकेटों का पतन हुआ है। पहले ओवर में 2 विकेटें गिरी, दूसरे ओवर में 3 खिलाड़ी आउट हुए थे, मेरे ख्याल से 1 रन आउट भी हुए थे। पहले ओवर में बल्कि 3 आउट हुए थे, उसमें 1 रन आउट थे। दूसरे ओवर में भी 2 खिलाड़ी आउट हुए, तीसरे ओवर में 1 बैट्समैन आउट हुआ, चौथे ओवर में केवल विकेट नहीं गिरा था। और इस आखिरी ओवर में भी हम देखें तो अभी तक 2 बल्लेबाज आउट हुए हैं और दोनों भी रनआउट का शिकार बने हैं। प्रतीक के पास स्ट्राइक, लंबे हिट्स लगा सकते हैं। कोशिश की उन्होंने, गेंद थोड़ी दिशाहीन है, लेग स्टंप के बाहर वाइड। तेज तर्रार गेंद थी लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए गेंदबाज यश। जी हाँ, यश आखिरी ओवर में गेंदबाजी कर रहे हैं। विकेट भी थोड़ा तेज है, कंक्रीट विकेट है, और कंक्रीट विकेट की ये खासियत होती है कि थोड़ी स्किड होकर आती है गेंद बल्लेबाज की तरफ, इसीलिए शॉट्स खेलना भी थोड़ा आसान बन जाता है क्योंकि अच्छी तरह से गेंद बल्ले पर आती है। फिर से लेग स्टंप के बाहर एक और वाइड। स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर अब 49 रन 7 विकेटों के नुकसान पर, 8 विकेटों के नुकसान पर। स्वरांजीत वॉरियर्स पारिवली, स्वरा एंड जीत वॉरियर्स पारिवली, सतीश यादव एंड अनिल गायकवाड़ फेम टीम, उनके विरुद्ध हम देख रहे हैं केसी, बल्कि एमके रॉयल्स को। ये गेंद नो बॉल है, स्लैश कर दिया है पॉइंट के ऊपर से। खिलाड़ी तो पीछा कर रहे हैं लेकिन आउटफील्ड तेज, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन और इसके साथ ही 50 का आंकड़ा भी पूरा होता हुआ। कुल मिलाकर 5 रन मिले हैं और अगली गेंद फ्री हिट।
गेंद उसका अच्छा फायदा उठाया है प्रतीक जाधव ने, सही जगह पर शॉट खेला उन्होंने, बैट का थोड़ा सा फेस खोलते हुए स्लैश कर दिया था, जोरदार प्रहार किया था वैसे देखा जाए तो, और पॉइंट का खिलाड़ी सर्कल के अंदर था, पीछे कोई बाउंड्री पर प्रोटेक्शन नहीं था। 5 रनों से स्कोर 54 पर पहुंच चुका है। ओवर को काफी लंबा खींच लिया है गेंदबाज यश ने। शुरुआत अच्छी रही थी उनकी, पहली 4 गेंदें बहुत बढ़िया तरीके से डाली थी, लेकिन उसके बाद 2 वाइड गेंदें और ये नो बॉल। अगली गेंद फ्री हिट, दबाव में अब गेंदबाज, ओ बिल्कुल पाले में, और उसको बेच दिया है दर्शकों के गाले में। लाजवाब शॉट, 6 रन। शायद दर्शकों के पास भी मौका नहीं था। कमजोर 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 नहीं तो लटकर। हो रही थी कि क्या 50 का आंकड़ा पार कर पाएंगे या नहीं बल्लेबाज। अब तो 60 रन भी पूरे हो चुके हैं। 60 रन कुल मिलाकर रन संख्या 1 गेंद पारी में शेष है। फ्रीड गेंद का पूरा लाभ उठाया है, बिल्कुल हाफ वाली, जूसी हाफ वाली जिसे कहते हैं उस तरह की गेंद थी, और कमाल का स्ट्रोक बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए लॉन्ग ऑन मिड विकेट के दरमियान से एक तगड़ा सिक्सर प्रतीक जाधव के बल्ले से। अच्छी बैटिंग करते हुए प्रतीक, आखिरी गेंद, और इस बार क्लीन बोल्ड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर रही। अंतिम गेंद पर काम तमाम हो गया है प्रतीक का, लेकिन अच्छी बल्लेबाजी की उन्होंने, और कुल मिलाकर एक अच्छा टोटल, फाइटिंग टोटल खड़ा किया है। इस मैच में टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए स्वरा एंड जीत वॉरियर्स पारीवली टीम ने 5 ओवर्स में उन्होंने बनाए हैं कुल मिलाकर 60 रन 9 विकेटों के नुकसान पर, और इस मैच को जीतने के लिए 61 रन बनाने होंगे एमके रॉयल्स को। 61 इज द टारगेट। अगला मैच आर्या फाइटर्स एंड केसी किंग्स के बीच में। तो आइए दोनों टीमों के कप्तान, आपसे रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत पहुंचना है। तो क्या कुछ होगा इस मैच की अगली पारी में, अर्थात एम की पारी में 61 रनों का पीछा किस तरह से करेंगे उसको हम बहुत ही जल्द देखेंगे। आइए उससे पहले चलते टॉस के लिए, जहां पर दोनों टीमों के कप्तानों के साथ मौजूद रहेंगे मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ जून नांदूर की समीर ठाकरे। कुणाल लसने मी आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे। मान्यवर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत, एका बाजूला भिवंडी वाडा तर दुसऱ्या बाजूला APL 2022 भिवंडी वाडा असं कॉल होतं केसी किंग्सच्या कॅप्टन्स, आणि टॉस जिंकलाय केसी किंग्सनं। मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हायचं आहे। तर निकलेश टॉस जिंकलाय, 5 ओव्हरची मॅच, काय निर्णय घेशील? फिल्डिंग। जरूर एक सामना गमावलाय, आता कुठेतरी विजय मिळवून या स्पर्धेमध्ये आत्मविश्वास जरूर वाढवायचा आहे। मग काय रणनीती असेल या मॅचमध्ये? रणनीती काय नाही, आम्ही थोडासा चेंजेस आहे टीममध्ये, आणि थोडीशी आता गेम प्लॅनिंग चेंज करून आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू। किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील समोरच्या टीमला? समोरची टीम पण चांगली आहे, ते पण एक मॅच हरल्यात तरी ते पण त्यांचा पूर्ण एफर्ट लावतील, आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा। थँक्यू सो मच। तर आपण या ठिकाणी टॉस गमावला, पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, टॉस जिंकण्याचा निर्णय काय असता? आमचा निर्णय फिल्डिंगच असतं। मग आता बॅटिंग करायची आहे, गेम प्लॅन बी काही सेट आहे, कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा? 60+ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। आणि तुम्हाला देखील आता ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे, कारण पहिला सामना तुम्ही गमावलेला आहे, तर या मॅचमध्ये या टीममध्ये तुमच्या काही बदल असतील?
बदल काय एवढा खास नाही आहे, जे आहे तेच प्लेयर असणार आहेत. चांगला प्रयत्न करू आम्ही पण जिंकण्याचा. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला या ठिकाणी केसी किंग्सनं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. ओव्हर टू यू डी मॅच. तर लगेच येथे दुसऱ्या इनिंग्सला आपण सुरुवात करत आहोत. अर्थातच एम के रॉयल्सच्या इनिंग्सला सुरुवात इथे केली जाणार आहे आणि त्यांच्याकडे दमदार फलंदाजी आहे. ते आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं होतं. तब्बल 95 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. मात्र त्या मॅचमध्ये त्यांनी प्रथम बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये टार्गेट समोर आहे आणि ते टार्गेट आहे 61 धावांचं 5 षटकांमध्ये. तर कशा प्रकारे त्यांचे फलंदाजी करतील, कोणाचं होणार येते विजय आणि कोणाचा होणार पराभव, सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आता सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. 61 धावसंख्येचं लक्ष्य पार करावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी एम के रॉयल टीमला. एम के रॉयल टीमचा आपण जर विचार केला तर एक विजय मिळवलाय आणि स्वरा अँड जीत वॉरियर्सचा आपण जर विचार केला तर एक सामना ते पराभूत झालेले आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विजय चंदने आणि महेश ही जोडबोली आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर आपण पाहिलं होतं सुरुवातीला बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचमध्ये 95 धावा एम के रॉयल संघानं जोडल्या होत्या. खरं तर त्यावेळी ते पहिल्यांदा बॅटिंग करत होते. हा उल्लेख जरूर खूप चांगला केला अजय करत यांनी, कारण पहिल्यांदा बॅटिंग करणं आणि चेसिंग करणं फार डिफरंट असतं, सोपं नसतं प्रत्येक संघासाठी. यानंतर आजच्या दिवसामधील आजच्या शेड्यूलमधील शेवटची लढत आपल्याला बघायला मिळेल केसी किंग्स विरुद्ध आर्या फायटर्स या दोन संघादरम्यान. ते दोन्ही संघ जर पाहिले तर आज एक सामना पराभूत झालेले आहेत. त्यांच्यासाठी देखील विजय अति महत्त्वाचा आहे. दोन्ही टीम्स चांगला एफर्ट लावताना जरूर दिसतील, परंतु या ठिकाणी एफर्ट लावावा लागेल बॅटिंग करत असताना टीम एम के रॉयलला. कारण खरं तर आपण विचार केला तर गोलंदाजी थोडीशी कमजोर राहिली होती स्वरांजीत वॉरियर्सची. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं की 60 धावा जरूर बनवल्या, परंतु त्या 60 धावा त्यांना वाचवता आल्या नव्हत्या. यावेळी मात्र आता ही वेळ दुसरी पाहायला मिळते. सामना समोरचा संघ दुसरा पाहायला मिळतोय. सचिन जाधववाल्या गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन चांगली गोलंदाजी, चांगला वेग आहे सचिनकडे. आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील सचिननं खूप चांगली गोलंदाजी केली होती ओव्हर द विकेट. समोर विजय चंदने आहेत, फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु गॅप शोधता आली नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डॉट बॉल न सुरुवात केली आपल्या षटकाला. वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गॅप त्या ठिकाणी शोधता आलं नव्हतं फलंदाजाला आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती सचिन जाधवच्या माध्यमातून केली जाते. तर इव्हनिंग सेशनमध्ये आपण आलो आणि हळूहळू क्राऊड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये इथे स्विंग केलंय, चेंडू चाललाय आता स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावा या ठिकाणी मिळाल्यात आणि धावफलक या 4 धावेच्या मदतीने आता खुलं होत असताना टीम एम के रॉयल्ससाठी 61चं टार्गेट म्हटलं 5 ओव्हर्समध्ये तर प्रत्येक षटकामागे 12 ते 13 धावा तुम्हाला जोडाव्या लागतील. सतीश जाधव आणि अनिल गायकवाड यांचा हा संघ. स्वरा अँड जीत वॉरियर्स इथे पहा, फक्त डिफेन्स बचावात्मक हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सन्मान दिला गोलंदाजाच्या चांगल्या चेंडूला. एकच धाव तिथे मिळाली. धावफलक एका धावेने 5 वर जाऊन पोहोचले. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह खबर केली जाते.
फक्त टाईप करा APL 2022 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2022 आणि या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या आपल्या स्मार्टफोनवर. या दरम्यान आखूट टप्प्याचा बॉल फायदा उचललाय महेशच्या बॅटमधनं हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमेच्या बाहेर षटकार. टायमिंग, ताकद सर्व काही पाहायला मिळालं या फटक्यामागे. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याचा फायदा उचलला. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर महेशच्या बॅटमधून षटकार आपण बघितला. धावफलक 6 धावेने आता पुढे सरकत असताना फलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पाहतोय बॅटिंग करत असलेला संघ MK रॉयल, महेश जाधव आणि कुणाल धुले यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर KC किंग जरूर आपण एका बाजूला स्वरा अँड जीत वॉरियर्स हा संघ पाहतोय. सतीश जाधव आणि अनिल गायकवाड यांचा संघ. खरं तर 6 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या 6 संघ मालकांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. सचिन पुन्हा एकदा तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी आणखीन एकदम दा स्ट्रोक, ये भी जाएगी मैदान के बाहर. 6 रन. आर्या फायटर गौतम उबाले यांचा संघ आपण यानंतरच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर KC किंग ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब यांचा हा संघ, जे सरपंच आहेत शिलार ग्रामपंचायतीचे. त्यानंतर विराज स्पोर्ट्स उमेश सोनावणे या संघाचे संघ मालक. त्यानंतर DB स्पोर्ट्स सूरज थोरात यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतोय MK रॉयल, महेश जाधव, कुणाल धुले आणि स्वरा अँड जीत वॉरियर्स सतीश जाधव आणि अनिल गायकवाड यांचा संघ. खूप चांगली स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 सलगच्या चेंडूंवर 2 षटकार आपण बघितले. APLसाठी आम्हाला आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून लाभली. दिवंगत दादाराम बुधाजी थोरात यांच्या स्मरणार्थ सुराज दादाराम थोरात यांच्याकडून त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. सचिन आता थोडासा दबावामध्ये आहे. यावी बॅटचे इनर एज, आतली कडा घेऊन चेंडू चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. एक धाव पूर्ण. बॉल उचलण्यासाठी वेळ घेतली जाते. लेझी क्रिकेट आता बघायला मिळालं आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर 19 चांगली सुरुवात या ठिकाणी टीम MK रॉयल्ससाठी. त्यानंतर पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय. सागर बबन जाधव कवाड युवा कार्यकर्ता यांच्याकडनं आपल्याला झालेले आहे. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर विनोद भोईर डोंगरीपाडा आणि तन्मय भोईर यांच्या तन्मय सुर्वे कलवा यांच्याकडनं हे पारितोषिक आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. तन्मय सुर्वे आणि विनोद भोईर यांच्याकडनं हे पारितोषिक आम्हाला लाभलेत. तर दिवस दुसरा, उद्याचं शेड्यूल असेल. पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू करण्यात येईल. KC किंग्स वर्सेस विराज स्पोर्ट्स. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला ठीक 9 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करायचे आहे. दुसरा सामना असेल स्वरा अँड जीत वॉरियर वर्सेस आर्या फायटर. तिसरा सामना असेल MK रॉयल्स वर्सेस DB स्पोर्ट. वॉट अ मॅच. त्यानंतर चौथा सामना असेल विराज स्पोर्ट्स वर्सेस स्वरा अँड जीत वॉरियर्स. 5वा सामना असेल KC किंग्स वर्सेस DB स्पोर्ट. आणि 6वा सामना असेल MK रॉयल्स वर्सेस आर्या फायटर्स. निश्चितच आणि कदाचित 7वा देखील सामना असू शकतो उद्याच्या दिवसामध्ये. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज प्रतीक. लेफ्ट आर्म बॉलर आहे. कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. त्यामुळे आता इथनं विकेटची गरज आहे. प्रतीकचा हा चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक पूल केलाय.
चेंडू चाललाय आता गॅप मधून सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत असताना दोन्हीही बॅटर या ठिकाणी चांगली बॅटिंग करतायत. येस डीजे. चार धावेच्या मदतीनं टीमची टोटल 23 वर आपल्याला पाहायला मिळते. 23. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. तर स्वरांजीत वॉरियर्स संघ आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय. बॉलिंग थोडीशी वीक पाहायला मिळाली आहे. कुठेतरी बॉलिंगवरती त्यांना जरूर जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यांच्या हेड कोचला कुठेतरी संघामध्ये काय चुका होत आहेत ह्या सर्व काही गोष्टी आजच्या शेड्यूल नंतर जरूर ध्यानात घ्याव्या लागतील. चला फर्स्ट वॉर्निंग, पहिली वॉर्निंग या ठिकाणी दिली गेलेली आहे वेळेबद्दल टीम स्वरांजीत वॉरियर्स. सेकंड वॉर्निंगला तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे पडल्यानंतर हलकासा स्विंग पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू मूव्ह झाला. तसे लेफ्ट आर्म बॉलरसाठी एक नैसर्गिक आणि देवाची देणगीच आहे. ज्यावेळी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते ओव्हर द विकेट जातात त्यावेळी त्यांचे बॉल नॅचरली स्विंग होतात. अँगल क्रिएट करणारे आपल्याला पाहायला मिळतात. वन्स अगेन पुन्हा एकदा आपला यान मेस. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पडल्यानंतर शार्प आउटस्विंगर पाहायला मिळतोय. हलकासा बाहेर निघताना दिसतोय प्रतीकचा चेंडू. लगातार 2 निर्धाव आलेत आणि 2 निर्धाव येणं गरजेचं होतं. कुठेतरी बॅटरवर दबाव वाढवणं गरजेचं होतं आणि अशा दबावामध्ये विकेट्स मिळवाव्या लागतील. दबाव क्रिएट करून कुठेतरी विकेट्स या ठिकाणी मिळवाव्या लागतील तर तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता आणि तोच प्रयत्न प्रतीक जाधव इथे करतोय फ्रॉम SSC पडगा. या विबॅटची एज विकेटची संधी आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला पकडली झेल आणि अखेरकार विजय चंदनेचा संपुष्टात येतोय खेळ. स्ट्रायकिंग एंडला असेल ज्यानं 44 धावांची एक तुफानी इनिंग सादर केली होती विशाल. ह्या बॅटरवर आता याही मॅचमध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा लागल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विशालसाठी हा चेंडू आपण पाहिले तर बॅकफुटला गेले, कट केलाय. स्कोअर ऑफ द विकेट. चेंडू चालला डीप मध्ये पॉइंटला. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकलंय. चोवीस धावा, 24 रन्स. दुसरं षटक इथे सुरू असताना पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक कमबॅक करणारं आपल्याला पाहायला मिळतंय टीम स्वरांजीत वॉरियर्ससाठी आणि ते गरजेचं देखील होतं. तब्बल 19 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या सचिननं.
त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक प्रतीक इथे करून देत असताना आणखीन एक विकेट, क्लीन बोल्ड. ते आपण पाहिलं तर बेल जवळपास आमच्या शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरच्या देखील मागे गेले, इतका वेग त्या चेंडूमध्ये होता. जे 2 विकेट मिळवायचे होते ते 2 विकेट मात्र प्रतीक जाधवने ते मिळवलेत आणि स्ट्रॉंगली कमबॅक करून दिले टीम स्वरांजित वॉरियर्सला. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा, 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज. इथून आता कमबॅक जरूर केलंय. तर इथे जबाबदारी मी म्हणेल जरूर वाढली आहे विशालवरती. विशाल खरं तर धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या, परंतु त्यानंतर प्रतीकनं जो दबाव निर्माण केला आहे ना, कुठेतरी आता त्या दबावामधून बाहेर निघणं मी म्हणेल आता कठीण राहील. कारण गोलंदाज बंटी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. बंटी तिसरे षटक टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विशाल जाधव, त्याच्या बॅटमधून फक्त आतापर्यंत 1 धाव आली. या दरम्यान फुल केले चेंडू चालला आता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू येण्या अगोदरच कोसळले होते, त्यामुळे चेंडू सीमेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. घरी घरी ती बाई जाता एट रन्स. बंटीच्या विरोधात हल्ला चढवला, पहिल्याच बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर विशालच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, लॉंग ऑनचा फिल्डर. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. खरं तर झेलपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. धावफलक 1 धावेने आता पुढे सरकले. 29 वरती न्यू बॅटर आपण पाहतोय बुद्धराज. पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडला असेल. जरूर आपण विचार केला तर आता इथनं विशालचा रोल आहे ना फार इम्पॉर्टंट असेल टीम MK रॉयल्ससाठी. कारण अगदी वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी 19 धावा बनल्या की ह्या ज्या धावा आहेत ना 61 त्या धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातील असं वाटलं होतं, परंतु त्यानंतर प्रतीकची एक यशस्वी ओव्हर पाहायला मिळाली टीम स्वरांजित वॉरियर्ससाठी. पुनरागमन करून देणारी ती ओव्हर होती. 2 विकेट्स त्यानं मिळवले होते आणि तिथून आता कुठेतरी संघर्ष करतोय संघ MK रॉयल. बंटी पुन्हा एकदा तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं बुद्धराजसाठी. अकुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आईवेली झेलची संधी. इथे देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांना प्रयत्न खूप चांगला केला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर ती झेल होती. भरपूर दूर राहिले होते चेंडूपासून. आपण जर विचार केला तर 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या जातात. धावफलक 2 धावेने पुढे सरकत असताना फलकावरती 31 धावा, 31 रन्स. चांगली गोलंदाजी आता बंटी इथे करत असताना पहिल्या बॉलवर चौकार लागल्यानंतर कमबॅक करून देतो आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅचमध्ये.
कारण ह्या मॅचमध्ये जरूर विजय मिळवणं फार गरजेचं आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी यावी क्लीन बोल्ड. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. वेगवान तेज तर्रार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन. जगमली आली बाई बाई मन दिलं माही काय गोलंदाजी होते या ठिकाणी. कन्सिस्टन्सी सातत्य पाहायला मिळालं. खरं तर जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला होता प्रतीकनं त्यावरती कायम राहत असताना बंटी देखील आपल्याला पाहायला मिळाला. तसे क्रिकेटमध्ये कन्सिस्टंटली गोलंदाजी करणं फलंदाजी करणं फारसं सोपं नसतं. पुन्हा एकदा बोलत या राईट आर्म ओव्हर द विकेटनं. नवी फलंदाज इथे आल्या आल्या व्हॉट अ शॉट. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका पाहायला मिळाला. षटकार. मिळालं यश. पहिल्याच बॉलवर षटकार त्यानं खेचलाय. ते आपण पाहिलं तर लेग स्टिकवर चेंडू येत होता आणि मनगटामध्ये किती पॉवर आहे ते त्यानं दाखवलं आणि षटकार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं 6 धावांसाठी. यानंतर आणखीन एक सामना असेल आजच्या शेड्यूलमधील शेवटची लढत. धावसंख्या 6 धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 37 वरती. या षटकामध्ये आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर धावा चांगल्या आल्यात. आतापर्यंत 13 धावा इथे जरूर आपल्याला पाहायला मिळाल्यात. ह्या षटकाचा आपण जर विचार केला तर बॉलची मागणी केली जाते. खरं तर यशनं आल्या आल्या चेंडू बाहेर फेकून दिला. पण ती पुन्हा एकदा तयार होते. यावी मात्र आता राऊंड विकेटनं जाईल आणि इथे मात्र रिझल्ट कोणता येणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले आणि विकेट मिळवली आहे. यशचा देखील खेळ संपुष्टात. षटकाराचं प्रति उत्तर बंटीनं दिलंय. 1 मोर विकेट डाऊन. जरूर आपण पाहिलं तर MK रॉयल सुरुवात केली होती परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलंय. या दरम्यान हेमंत गायकवाड आपण संपर्क साधायचा आहे. राहुल अहिरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला वेळ कमी खर्च करा. खूप जास्त वेळ आपण घेत आहेत ह्या डावासाठी. लक्षात असू द्या स्वरा अँड जीत वॉरियर्स. प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही एकत्रित जमू नका प्लीज. प्रतीकला कंटिन्यू ठेवले कारण प्रतीकनं खूप चांगली गोलंदाजी केली होती त्यामुळे त्याला आता
त्या स्पेलमध्ये कंटिन्यू ठेवलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 37. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 24. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. टीम MK रॉयल्ससाठी ही मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक वेळ जास्त खर्च करतायत. आपण दुसऱ्यांदा वॉर्निंग दिलेली आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र यॉर्कर लेंथ, परफेक्ट यॉर्कर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची एज होती, जोरदार अपील देखील केली होती. आपण जर विचार केला तर गोलंदाज प्रतीकनं भेदक मारा पाहायला मिळाला आहे प्रतीक जाधवच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 38 वर. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. तर हा सामना आहे ना, जरूर मी म्हणेल शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर जाणार आहे. अगदी आपण मॉर्निंगपासून पाहिले तर सर्व सामने एकतर्फी पाहायला मिळाले, परंतु ह्या मॅचमध्ये जरूर मी म्हणेल खूप चांगली चुरस आणि रंगत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक विशाल ज्यानं विस्फोटक फलंदाजी केली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये, त्या विशालला कुठेतरी शांत ठेवलंय. 39 रन्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सचिन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केलाय. चेंडू सल्ल्यात डीपेक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. ज्यावेळी समीकरण आपण पाहिलं 12 बॉल 24 होतं, प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 बनवायच्या होत्या, परंतु आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 आलेत. त्यामुळे जरूर एखादा मोठा फटक्याची गरज आता इथनं MK रॉयल टीमसाठी. आणि तो फटका येईल का? अजूनही विशाल मैदानामध्ये सज्ज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो जाणला देखील जातोय त्या प्रकारच्या बॅटिंगसाठी. ते पहा, गॅप शोधले, चेंडू वेगानं आता फरार होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा संघर्षमय चौकार विशालच्या बॅटमधून. व्हेरी इम्पॉर्टंट बाउंड्री आपल्याला बघायला मिळाली. अतिशय महत्त्वाचा हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला टीम MK रॉयल्ससाठी. कारण दबाव वाढत होता, चौकाराच्या शोधामध्ये होते बॅटर्स आणि त्या ठिकाणी विशालच्या बॅटमधून चौकार आलाय. जरूर स्वरांनी जीत वॉरियर्स हा जो संघ आहे ना, विशालला बाद करण्याच्या शोधात आहे. कारण विशाल जर शेवटपर्यंत राहिला तर हा सामना त्यांच्या हातातून निसटू शकतो, हे त्यांना देखील ठाऊक आहे. धावसंख्या 4 धावेच्या मदतीने 44 वर 44 रन्स. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8. सामना जिंकण्यासाठी 17ची गरज. 8-17चं समीकरण. यावेळी मात्र चॉप केलंय. चेंडू चाललाय आता कव्हर पॉइंटला. फिल्डर आहे डीप मध्ये उपस्थित. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. हृदयाचे ठोके जरूर वाढले होते ज्यावेळी ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, कारण या मॅच मधील ही गोल्डन विकेट आहे विशाल जाधवची. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे सरकल्यात 46 वरती. 7 बॉल 15ची गरज. व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी इन दिस मॅच. या सामन्यामधील अतिशय महत्वाचा हा चेंडू. निश्चितच आपण पाहिलं अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये अतिशय चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला सूर्यकांत मोरे यांच्या माध्यमातून. सिनियर पंच आहेत, भरपूर वर्षांपासून आपण पाहिले त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये, भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. त्या बाजूला आपण पाहतोय गोकुलदास पाटील सर. गोलंदाज तयार. 7 चेंडू 15ची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू एका टप्प्याने सीमेरेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट.
6 चेंडू 11ची गरज. तेच आपण चर्चा करत होतो की विशाल जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत MK रॉयल संघाच्या आशा अपेक्षा होप्सच्या जरूर वाढतील. कारण चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आजच्या ह्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. ज्या प्रतीकनं सुरुवात चांगली केली होती त्याच प्रतीकच्या विरुद्ध शेवटच्या 3 बॉलवर 10 धावा कंप्लीट केल्या या ठिकाणी बॅटर विशालनं. इंडिव्हिज्युअली आपण जर विचार केला तर आतापर्यंत 17 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्यानं 44 धावांची नाबाद इनिंग सादर केली होती. निश्चितच आपण ज्यावेळी डावाला सुरुवात झाली त्यावेळी अजिंक्य त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या डावामध्ये 95 करणं आणि चेस करत असताना 61 करणं फार फरक असतं, डिफरंट असतं, आणि ते पाहायला मिळालं. थोडासा स्ट्रगल करताना दिसला MK रॉयल संघ. 6 बॉल 11ची गरज. कोणता गोलंदाजीतनं यूज केला जाईल? विशाल ज्यानं 7 चेंडूंचा सामना करत असताना 17 धावींचं योगदान, महत्त्वपूर्ण योगदान दिलं आतापर्यंत आपल्या संघासाठी. तर गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये विजयचा वापर केला जातोय. नावामध्ये विन आहे, विजय आहे. यश मिळेल का की या विरोधात आपण जर विचार केला तर सचिन सुजल आहे गोलंदाजी करण्यासाठी. चला वेळ खूप जास्त आपण घेत आहेत. टीम स्वरा अँड जीत वॉरियर्स कॅप्टन लक्षात असू द्या, कारण यानंतर आणखीन एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. ओव्हर द विकेट. 6-11ची गरज. बॅटची आतली कडा होती. विकेट कीपरनं ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे येणारा काळ सांगेल, कारण स्ट्राईकला पुन्हा एकदा विशाल देखील आला. एक धाव देखील तिथे मिळाली. कदाचित ही झेल झाली असती तर न्यू बॅटर आला असता, फ्रेश बॅट्समन आला असता आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजाला काहीतरी एक्स्ट्रा करण्याची निश्चितच एक कॉन्फिडन्स, ऊर्जा वाढत असते. परंतु आता यावी विशाल जो सेट बॅटर आहे, 7 चेंडूंचा त्यानं सामना केला, 17 धावा त्यानं आतापर्यंत जोडल्यात. या सामन्यामधील अतिशय महत्त्वाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आत्तापर्यंत तरी. 5 चेंडू 10ची गरज. चांगला वेग पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. आपण जर विचार केला तर सुजलच्या गोलंदाजीमध्ये एक युवा गोलंदाज आहे, तसे यंगस्टर्स फार चांगलं कार्य करतात सध्या तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलंय. ओव्हर द विकेटनं विशालसाठी हा चेंडू आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा जरूर होता, परंतु इथे एलिव्हेशन जे हवं होतं ते मिळालेलं नाहीये. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर, परंतु त्या ठिकाणी झेल स्वीकारण्यामध्ये अपयश आलं. बॉल उचलण्यासाठी वेळ जास्त घेतली जरूर, परंतु एकच धाव तिथे मिळाली आहे. धावफलक एका धावीने आता पुढे सरकत असताना फलकावरती 52 उर्वरित चेंडू शिल्लक आहे. 4 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 3-9. तर जरूर चांगली गोलंदाजी, जास्तीत जास्त हार्ड लेंथवर गोलंदाजी केली जाते. लेंथ आखूड टप्प्याची देखील नाहीये, अगदी पुढे देखील देत नाहीये, अगदी हार्ड लेंथवर गोलंदाजी करतोय. शैलेश गायकवाड आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. 4 बॉल 9ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुजल तयार. सुजलचा हा बॉल ओव्हर पिच. चर्चा आपण करत होतो जरूर अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुखरूपपणे माझा मोबाईल वाचलाय. पुढे देखील चेंडू जास्त टाकण्याचा प्रयत्न केला जात नाही. हार्ड लेंथवर गोलंदाजी केली जाते, परंतु अशाच वेळेला एक फुल्लर लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो ओव्हर पिच जरूर झाला आणि त्या चेंडूला सरळ लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकून दिलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर दिशा देण्याचं काम जरूर करायचं होतं, परंतु प्रॉपर ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी खेळता आलं नाहीये. एक धाव तिथे मिळाली. धावफलक एका धावीच्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती 59. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 2 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 2. व्हॉट अ मॅच. जरूर आपण चर्चा करत होतो
की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. मॅच टाय देखील होऊ शकते कदाचित. तर टाय मॅच झाल्यानंतर सुपर ओव्हरचा सामना जरूर या ठिकाणी करावा लागेल. जर 2 धावा इथनं आल्या तर एम के रॉयल टीम विन, आणि 1 धाव जर इथे आली तर इक्वलमध्ये सामना सुटेल आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सर्व काही शक्यता आहेत. सुजल तयार होतोय. डॉट बॉल, यस यस, इट इज डॉट बॉल. हा चेंडू डॉट आलाय. आता 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या दोन्ही टीमच्या या खेळासाठी. स्टँडर्ड क्रिकेट, उच्च कोटीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही संघ मात्र हार मानत नाहीयेत. 1 बॉल 2ची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर आपण पाहिले 60 चेंडूंचा सामना होता. 59 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. रिझल्ट अजूनही आलेला नाहीये. नेमकं काय दडलंय. 1 धाव आली तर सुपर ओव्हर, डॉट आला तर टीम स्वरांजीत वॉरियर्स विन, आणि 2 धावा किंवा बाउंड्री आली तर टीम एम के रॉयल या ठिकाणी विन होणार आहे. सर्व काही शक्यता आहेत. जो क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इथे जमा झालाय तो क्रिकेट मात्र आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुजलसाठी देखील जोरदार टाळ्या वाजू द्या, आणि फलंदाज विशालसाठी देखील जोरदार टाळ्या वाजू द्या. शेवटचा 1 बॉल सामना जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. अंदर कोई भी नहीं आएगा. एकदा टाळ्या वाजू द्या या चेंडूसाठी. 1 बॉल 2ची गरज. सुजल की विशाल ओव्हर द विकेट. यावेळी मात्र एक्झॅक्टली काय घडले पाहावं लागेल. 1 धाव तर पूर्ण झाली आहे, आणि अपील मात्र भरपूर उशिरानं केली जाते त्या ठिकाणी. आणि पहा, 1च धाव तिथे मिळाली, आणि जी चर्चा करत होतो सुपर ओव्हर, आणि ती सुपर ओव्हर अखेरकार आता आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अभिनंदन दोन्ही संघांचं, कारण खूप चांगला खेळ केला. तर या लगेच दोन्ही कॅप्टन. 3 चेंडू आणि 3 धावेंची गरज होती. पहा क्रिकेट कसं बदलतं. क्रिकेटचा खेळच असा आहे की त्या खेळामध्ये प्रेडिक्शन करणं फेल आहे. पेपरवरती तुम्ही कितीही महान असू द्या, तुमचं नाव कितीही मोठं असू द्या, तुम्ही मैदानामध्ये काय करता या गोष्टीकडे जग तुम्हाला बघत असतं. तर या दोन्ही कॅप्टन लगेचच आपापली लिस्ट द्यायची आहे. बघा, पहिल्यांदा एम के रॉयल हा संघ बॅटिंग करेल. नावं जरूर देण्याची काही आवश्यकता नाहीये. बघा, या ठिकाणी निश्चितच बॅटिंग करत असलेला जो संघ होता एम के रॉयल तोच फलंदाजी करेल. पहिल्यांदा नावं देण्याची काही आवश्यकता नाहीये, लक्षात असू द्या. आपण ICC इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमांप्रमाणे आपण ही स्पर्धा खेळवत आहोत. चला, एम के रॉयल आपण लगेचच फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये.